हां. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, हे आहेत आपल्या पारनेर तालुक्याचे देवी भोयर गावचे प्रगतशील शेतकरी वसंतराव मोरे पाटील. नमस्कार करा. तर मित्रांनो, आपण यांना आज आपल्या SR ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये 1+1 हे यंत्र दिलेलं आहे. 7 फणी पेरणी यंत्र आहे. तर मित्रांनो, आपण त्यांना याची आज डिलिव्हरी देत आहोत. तर आज थोडंसं मी तुम्हाला ह्या भूमी ॲग्रो पेरणी यंत्राबद्दल थोडीशी माहिती देतो. मित्रांनो, हे आहे 1+1. याचा उपयोग तुम्ही अंतर्गत पीक घेण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. याच्यात मित्रांनो हे 7 फणी असून याला 7 वेगवेगळे असे कप्पे केलेले आहेत पुढे ना. तर हे 7. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही वरून दाखव, हे 7 कप्पे याला तुम्ही याच्यात 7 प्रकारचं बियाणं वापरू शकतात. आणि हे 7 प्रकारचं बियाणं वापरू शकतात. हे बियाणं टाकल्याच्या नंतर हे वेगवेगळे 7 कप्पे आणि यातून ह्या पाईपातून बेऱ्यामध्ये जातं आणि आपण अंतर्गत पीक घेण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. तर मित्रांनो, हे 7 फणी देण्याचा उद्देश आहे का साधारणतः आमच्या भागामध्ये हे जेव्हा आपण सारे पाडून पेरणी करतो तेव्हा आपल्याला हे सारे छोटे लागतात, म्हणून आम्ही आमच्या भागामध्ये 7 पेरणी करतो, उपयोग करतो. तर मित्रांनो, यानंतर तर मित्रांनो, याचा उपयोग खतासाठी करू शकतो. याच्यामध्ये खत टाकण्यासाठी बोलून दाखव, याचा उपयोग खतासाठी करू शकतो आपण. यात खत टाकायचं आणि खत यातून जातं. आपल्याला ज्या प्रकारचं म्हणजे खत प्रमाण ॲडजस्ट करता येतं याच्यामध्ये. आपल्याला खत जादा कमी वगैरे याच्यामध्ये रोटर चेंज करावं लागतं. तर मित्रांनो, यामध्ये विविध प्रकारचे असे ह्या पेटी बरोबरती, या बॉक्स बरोबरती आणि यंत्राबरोबरती एक 9-10 प्रकारचे रोटर येतात. त्याचा आपण विविध बियाण्यासाठी उपयोग करू शकतो. बियाच्या साईजनुसार आपण उपयोग करू शकतो. तर मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्त्वाची सिस्टीम. तर आपण जेव्हा आपल्याला पेरणी यंत्राचा स्पीड हा जादा आणि कमी करायचा असतो, त्याविषयी बरंचसं काही शेतकरी मित्रांच्या अडचणी येतात जे नवीन असतात त्यांना. तर मित्रांनो, हा खाली गेअर मोठा ठेवणे, खाली गेअर मोठा आणि वरती बारका, म्हणजे थोडक्यात आपल्या सायकलचा जसा पायंडलची सिस्टम असते, पायंडलसाठी पुढं मोठा गेअर असतो आणि पाठीमाग आपण त्याला फ्रेल म्हणतो, तो छोटा गेअर रिंगला असतो. त्याच्यामुळे काय होतो, आपण पायंडल सावकाश मारतो पण मागला गेअर फास्ट पळतो. तसा ही सिस्टीम आहे. इथं मोठा गेअर ठेवला आणि इथं वरती बारीक गेअर लावला तर याचा स्पीड हा जास्त होतो, म्हणजे बियाणं हे दाट पडतं. आणि जर आपल्याला पेरणी ही पातळ करायची असेल तर म्हणजे थोडक्यात स्लो करायची असेल तर त्यासाठी सिस्टीम तर आपण काय करू शकतो, आता सांगितल्यानुसार उलटी सिस्टीम करू शकतो. काय तर हे मोठा गेअर हा 18 दाती असतो आणि हा 12 दाती असतो. तर 18चा वरती टाकायचा आणि 12चा खाली घ्यायचा, याने आपला स्पीड कमी होतो. तर मित्रांनो, ही भूमी ॲग्रोच्या पेटीला ही सिस्टीम बाहेर येते. बऱ्याचशा मार्केटमधील पेट्या आहेत त्यांना ही या बॉक्समध्ये येते. तर कंपनीनं एक शेतकऱ्यांची अडचण आणि जास्त आदब कमी करण्याच्या हिशोबाने ही सिस्टीम बाहेर दिलेली आहे. तर ते झाल्याच्या नंतर बऱ्याचशा वेळेस चेन लूज होती. चेन लूज झाल्याच्या नंतर आपल्याला चेन टाईट करायची असती, मग बरेचसे लोक पाकळ्या काढण्याचा प्रयत्न करतात. ते न करता मित्रांनो, याच्यामध्ये ही ॲडजस्टमेंटची सिस्टीम दिलेली असती. हे 2 नट बोल्ट लूज करायचे, खाली दाबायचे आणि हे खाली दाबल्याच्या नंतर चेन टाईट केली जाते. किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून एक पर्याय, तर ह्या पेटीच्या म्हणजे बॉक्सच्या अँगलला नोज घेतलेले असतात. याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता पाठीमागं मोरं. तर मित्रांनो, यामध्ये या यंत्रामध्ये हे यंत्र एकदम हेवी भक्कम आणि मजबूत आहे, जेणेकरून आपण यांनी काकड्या पाळी आणि पेरणी यंत्र हे दोन्ही उद्देश एकाच वेळेस आपण साध्य करू शकतो. तर त्याचबरोबर मित्रांनो, हे पूर्ण पेटीमध्ये हा बॉक्स हा स्टीलमध्ये आणि हे खाली याचे जे काही स्ट्रे येतात हे फायबरमध्ये. ही 1+1चं मॉडेल आहे. तर मित्रांनो,
ह्या भूमी ॲग्रोची पेटी आणि याच्यामध्ये 3 प्रकारचे मॉडेल येतात, 1+1, त्याच्यानंतर कॉम्बो मॉडेल आणि BBF मॉडेल. तर मित्रांनो तुम्हाला मी आज 1+1ची माहिती दिलेली आहे. पुढील धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो. आणि अवजाराच्या खरेदीसाठी किंवा इतर माहितीसाठी माझ्या पर्सनल नंबरला कॉल करा.